का रे मानस, मी तुला एक प्रश्न विचारू काय? किंवा विचार ना. बरं तर मग या दुनियेत सर्वात मोठं कोण? या दुनियात सगळ्यात मोठं मंदिर. बरं मंदिर मोठं तर मग धरतीवर कोण उभं? मग धरती मोठी. धरती मोठी तर मग शेषनागवर कोण उभी? मग शेषनाग मोठा. शेषनाग मोठा तर मग महादेवाच्या गळ्यात कोण? महादेव मोठा शेषनाग पेक्षा. अरे तर मग महादेव मोठा तर मग पर्वतावर कोण उभा? तर मग पर्वत मोठा. तर मग पर्वत मोठा तर मग हनुमानाच्या हातात कोण उभा? तर हनुमानजी मोठे. अरे मग हनुमानजी मोठे तर मग रामजीच्या पायात कोण पडले? तर मग रामजी मोठे. रामजी मोठे तर मग सीता देवीच्या मागावर कोण लागले? तू सांग मला कोण मोठा आहे तो? जो एक खंबा मारून स्वतःच्या 2 पायावर उभा राहिला तो त्या सर्वात दुनियेतला सर्वात मोठा माणूस. बेटा तू पटकन जा, काळी फाळी मारून टाकीन मी तुले. जा लवकर, डोकं खराब करू नको माझ्या. जा लवकर. तर हाय गाईज, तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये अरे तुमचं आमच्या नाही ना, आमच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आज आपला नवीन वालाग आहे. अरे वालाग नाही ना, ब्लॉग आहे आमचा. सॉरी. जय शंभू महादेवा, हर हर महादेव. बोल रे, काय काम होतं माझ्या भक्ता आज? देवा मला फक्त एक वरदान दे. कोणतं वरदान पाहिजे तुले? देवा मला असं एक वरदान दे की त्यानं मी कधी मेलोच नाही पाहिजे. नाही हाय, चल होय घरी. महादेवानं तर मला जीवनदान दिलं नाही, आता मी मराचं वरदान मागून पाहतो. महादेवा असं एक काम कर, मला तू आताच मारून. बरं घे ना, आताच 2 मिनिटात. अंजनगाव सुरजीमध्ये घडली एक खूप भयानक घटना. स्वतःच्या भावाला असं पण वाटलं नव्हतं की आपला भाऊ आपल्या संग असं कधी करेल. पोलिसांच्या तपासातून अशी माहिती समोर आलेली आहे की दोघं भाऊ माळ्यावर झोपत होते. त्या दिवशी ते तयारी करून झोपायला गेलेच होते. त्याचा मोठा भाऊ झोपी गेला होता. त्याच संधीचा फायदा उचलून सुमारे 3-3:30 वाजता आपला तो जो छोटा भाऊ होता तो त्याच्या मोठ्या भावाकडे आरामानं चालत गेला आणि त्याच्याजवळ असलेले 10 रुपयाचे बिस्किटचा पुडा आणि 5 रुपयाचे चिप्सचे पाकिट आणि 1 रुपयाची दादाची पुडी घेऊन पळाला. असं नाही करायला लागत होतं त्यानं. खूप भयानक झालेलं आहे. मित्रांनो, आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये एक असं खूप भयानक ठिकाण आहे, तिथे तुम्ही कधीच जाऊ नका. मी रात्री 4-4:30 वाजता माझ्या वावरात शीप पलटवण्यासाठी माझ्या मित्रासंग गेलो होतो. तर मी शीप पलटवू लागलो होतो तर तेव्हा मला कुठून तरी रडण्याचा आवाज आला. रडण्याचा आवाज आल्यानंतर माझा मित्र खूप घाबरला. मग मी हनुमान चालीसा स्टार्ट केली. हनुमान चालीसा स्टार्ट केल्यानंतर माझा मोबाईल आपोआप बंद पडला. चार्जिंग फुल असल्यावरही बंद पडला. तर त्यानंतर आम्ही खूप घाबरलो व इकडे तिकडे पाहिलं तर इकडे तिकडे कोणीच नव्हतं, सुनसान होतं. मग मी त्या गार्डनमध्ये जेव्हा गेलो तेव्हा त्याचा जो पाळणा होता तो आपोआप हलू लागला होता. मग एक कोणीतरी अशी स्त्री आली. ती खूप भयंकर होती, म्हणजे आढळच होती समजा. तर ती आमच्या जवळ येऊन आम्हाला म्हणाली, चिन टपाक ढमढम. तो यहाँ से अपना प्लॉट शुरू होता है. मैं आपको लेआउट दिखाता हूँ. ये आपका रूम और ये साथ में बैल्कनी और इस मिट्टी पे घर. पापा साहब भरोसा रखिए, घर मजबूत ही बनेगा. एक है मौका, इसमें सब लगाऊंगा. अपने इरादों से मजबूत एक घर बनाऊंगा. सीमेंट भी देश का नंबर 1 अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. महाराज महाराज महाराज. इंजेक्शन टोचल्यावर निघते हातातून रक्त. इंजेक्शन टोचल्यातून निघते हातातून रक्त. बोल काय झालं बघत. बाबा सिलेंडरची समस्या आहे. हेकोड्याले म्हणतात मराठवाड्यात वाकलं. हेकोड्याले म्हणतात मराठवाड्यात वाकलं. तिकडे काय पाहून नाहीला, तिकड्यात माकलं. बाबा माझ्या घरचं सिलेंडर संपलं. मी चालवतो स्प्लेंडर. माझं नाव आहे बाबा सिलेंडर. घरोघरी भेटत नव्हत्या पहिले मुली, आता बांधा लागतात. किती काय मोठा माणूस असो, कोपऱ्यात चुली. बरोबर आहे महाराज, बरोबर आहे महाराज. पोळीले म्हणतात हिंदीत रोटी है. पोळीले म्हणतात हिंदीत रोटी है. इसका कारण नरेंद्र मोदी है. बरोबर आहे महाराज, बरोबर आहे. आता भक्त बरोबर बोलला महाराज, बरोबर बोलला.